कधी कधी आपण खूप स्वार्थी आहोत असं वाटतं. देव कधीच काही मागत नाही. त्याच्या नावाखाली आपण बऱ्याच गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे करत असतो. परत असं वाटतं, मग देव नाराज तर होत नसेल ना? नसेल होत, कारण तो देव आहे, माणूस नाही. असो. लोखंडाची कढई गरम करून घेतली, त्यात 3 मोठे चमचे साजूक तूप घेतलं. जो सुकामेवा घरामध्ये होता तो सगळा छान तळून घेतला. त्याच तुपामध्ये गव्हाची भरड म्हणजे दलिया ज्याला म्हणतो ते 2 वाटी काढून घेतलं. छान 5 ते 7 मिनिटं जवळजवळ हा दलिया जो आहे तो छान भाजून घेतला. मग त्यात 3-4 वाटी उकळतं पाणी घातलं, झाकून ठेवलं. छान दलिया आपला इथे शिजलेला तुम्हाला दिसतोय. आता लगेचच यामध्ये गूळ घालायचा आहे. तर जितका दलिया असेल तितकाच गूळ मी इथे वापरलाय, म्हणजे 2 वाटी गुळाचा वापर केलाय. गूळ व्यवस्थित एकत्र करून घेतला. जायफळ, वेलची पूड घातली, सुका मेवा घातला. 1 चमचाभर परत साजूक तूप वापरलं. दलिया शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 5-7 मिनिटात हा दलिया छान शिजून होतो. त्याच्यात फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे. हे विचार तुम्हाला पटतात का आणि दलिया तुम्हाला आवडतो का हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.